मला असं वाटतं की पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे आणि या सांस्कृतिक राजधानीमध्ये अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी वाचन संस्कृतीला चालना देण्याकरता होतो आहे। मागील वर्षी देखील या कार्यक्रमाला मी आलो होतो आणि पुणेकरांनी या पुस्तकांच्या प्रदर्शनाला जो प्रचंड प्रतिसाद दिला होता तो खरोखर थक्क करणारा होता आणि म्हणूनच यावेळेस निमंत्रण मिळाल्यानंतर मी निर्णय घेतला की याला आलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की सांस्कृतिक राजधानीत अशा प्रकारच्या कार्यक्रमांनी सुरुवात होते ही खरोखर मला अतिशय आनंदाची गोष्ट। रिंग रोड सारखे प्रोजेक्ट तुमचे ड्रीम प्रोजेक्ट राहिलेले आहेत, तुम्ही नेहमी करत ते काहींचे उद्घाटन रखडलीत, पुण्याचा अजेंडा काय असणार तुमच्यासाठी सीएम म्हणून? पुण्याचा अजेंडा हा आम्ही गेल्या 2.5 वर्षात सेट केलेला आहे। आता त्या अजेंड्याला गती देणं हे महत्त्वाचं आहे, ती गती आम्ही देऊ। कालपासून दादरच्या हनुमान मंदिराचा मुद्दा पुढे आला होता, त्याला आता रेल्वेने सुद्धा स्थगिती दिलेली आहे, मात्र कायमस्वरूपी रद्द करावी अशा पद्धतीची मागणी त्याची करू ना। त्यातनं असं आहे की माननीय न्यायालयाने मागच्या काळामध्ये निर्णय देऊन मंदिरांच्या कॅटेगरी केलेल्या आहेत आणि जुनी मंदिरं जी आहेत ती त्या कॅटेगरीप्रमाणे नियमित करता येतात। त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे मार्ग काढू आणि त्यात जी काही नियमात आपल्याला तरतूद आहे त्यानुसार त्याचं नियमितीकरण करून घेऊ। हिंगोलीत काही फोटो समोर आले, त्याच्या चौकशीचे आदेश मी ऑलरेडी दिलेले आहेत। दुसरं पुण्याला पालकमंत्री, भाजपला पालकमंत्री हवा आहे पुण्यात, तुमच्याच कार्यकर्त्यांची मागणी आहे, लवकरच तुम्हाला करणार की नाही सगळी माहिती लवकरच देईल। पुण्याला पालकमंत्रीपद तर पुण्यामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। पुण्याच्या पुस्तकांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी भेट दिलेली आहे। तर थोड्याच वेळामध्ये आदित्य ठाकरे सुद्धा दर्शन घेणार आहेत। दादरमधील हनुमान मंदिरामध्ये आदित्य ठाकरे सुद्धा दाखल होणार आहेत। आपण बघतोय काही वेळापूर्वी ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते आणि यानंतर आता थोड्याच वेळामध्ये आदित्य ठाकरे सुद्धा आता दर्शन घेणार आहेत, दादरमधील हनुमान मंदिरामध्ये दाखल होणार आहेत। आपण बघतो कालपासून खरं तर हा विषय रंगतोय। दादरमधील हनुमान मंदिराबद्दल खरं तर नोटीस जाहीर झाली होती आणि त्यानंतर कार्यकर्ते जे आहेत ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते। काही वेळापूर्वी किरीट सोमय्या यांनी सुद्धा या मंदिरामध्ये दर्शन घेतलं, त्यावेळेला ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। आता थोड्याच वेळामध्ये आदित्य ठाकरे सुद्धा येत आहेत आणि दर्शन घेणार आहेत। दादरमधील हनुमान मंदिरामध्ये आदित्य ठाकरे दाखल होत आहेत। तर मुंबई भाजपाकडून मुंबई रस्ता घोटाळा प्रकरणात SIT चौकशी लावण्याची मागणी होते। यावरती प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधलेला आहे। मुंबईतील रस्त्यांच्या घोटाळ्याची चौकशी करा हीच आमची मागणी आहे, ती मागणी आता भाजप करतंय। चौकशी पूर्ण होईपर्यंत एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात घेऊ नये अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे। फडणवीस साहेबांना खरोखर मुख्यमंत्री महोदयांना मोका आहे की जर त्यांना स्वच्छ सरकार त्यांचं चालवायचं असेल आणि सुरुवात ह्या स्वच्छ सरकारमधून करायची असेल तर एकनाथ शिंदे असतील, केसरकर असतील, लोढा असतील यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा चौकशी पूर्ण होईपर्यंत, आणि जोपर्यंत सिद्ध होत नाही की यांचा त्याच्यात हात नाही आणि कॉन्ट्रॅक्टरचा फायदा झाला नाही तोपर्यंत यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा, तरच आम्ही मानू की वॉशिंग मशीनचं सरकार नाही। तर मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली पुढची बातमी येते। भाजपाने 16 संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवलेली आहे। 16 जणांच्या नावाला दिल्लीच्या ग्रीन सिग्नलची सध्या प्रतीक्षा आहे। दिल्लीमधून ग्रीन सिग्नल येताच मुख्यमंत्र्यांकडून निरोप जाणार असल्याची माहिती समोर येते। तर नेमकं कोणाला मंत्रीपद मिळणार याबद्दल सध्या चर्चा रंगलेली बघायला मिळते। अनेक गाठीभेटी होत आहेत, बैठका होत आहेत। आता भाजपाने 16 संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवली आहे। 16 जणांच्या नावाला दिल्लीच्या ग्रीन सिग्नलची सध्या प्रतीक्षा असल्याचं बघायला मिळत आहे। दिल्लीमधून ग्रीन सिग्नल येताच मुख्यमंत्र्यांकडून निरोप जाणार असल्याची माहिती आता समोर येते। तर राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेत नव्या चेहऱ्यांना पसंती देणार येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे। तर अनेक ज्येष्ठ आणि माजी मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे।
शिवसेनेमध्ये यंदा उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे यांचं मंत्रिपद निश्चित असल्याची शक्यता वर्तवली जाते, तर नव्या चेहऱ्यांना भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, भावना गवळी तसंच मंगेश कुडाळकर आणि प्रकाश आबिटकर यांना मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. तर गुलाबराव पाटील आणि तानाजी सावंत यांचं मंत्रिपद धोक्यात असल्याची शक्यता वर्तवली जाते. तर दुसरीकडे अब्दुल सत्तार, संजय राठोड आणि दीपक केसरकरांना यंदा डच्चू मिळणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता शिवसेनेत नक्की कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तर मंत्रिमंडळ विस्तार अखेर उद्या नागपुरामध्ये होणार असल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती मिळते. यामध्येच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करून शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याच्या सूचना देणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत त्यांची संभाव्य यादी जी आहे ती आता समोर आली आहे. भाजपच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीमध्ये सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, अतुल सावे, गिरीश महाजन, सचिन कल्याण शेट्टी, गोपीचंद पडळकर, मंगल प्रभात लोढा, संजय कुटे, अतुल भातखळकर, नितेश राणे, समाधान अवताडे आणि माधुरी मिसाळ यांचं नाव असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे आता भाजपामध्ये कोणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे. तर इकडे संसदेमध्ये राहुल गांधी चांगलेच बरसलेले आहेत. संसदेमध्ये संविधानावरती चर्चा सुरू आहे. यावेळेला राहुल गांधींनी बोलताना भाजपावरती जोरदार टीका केलेली आहे. सावरकरांनी संविधानापेक्षा मनुस्मृतीला वरचं स्थान दिलं होतं. RSSने मनुस्मृतीला संविधानापेक्षा चांगलं ठरवल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय. जसा द्रोणाचार्य यांनी एकलव्याचा अंगठा कापला तसाच तुम्ही देशाचा अंगठा कापत आहात अशी टीका राहुल गांधींनी केलेली आहे. पेपर लीक, अग्निवीर योजना लागू करून देशातील तरुणांचे अंगठे कापले जावेत असं संविधानात लिहिलेलं नाहीये असं सुद्धा राहुल गांधी म्हणाले. भारत के संविधान के बारे में सबसे बुरी बात तो यह है कि इसमें कुछ भी भारतीय नहीं है. भारत के संविधान के बारे में सबसे बुरी बात तो यह है कि इसमें कुछ भी भारतीय नहीं है. यह आपके नेता ने कहा था जिसकी आप पूजा करते हैं. हिंदुस्तान के युवा सुबह उठकर 4 बजे उठकर अलग अलग एग्जाम्स की तैयारी करते हैं. आपने देखा होगा पहले हजारों युवा सुबह उठकर रनिंग करते थे, वेट ट्रेनिंग करते थे आर्मी में जाने के लिए. जब आपने अग्निवीर लागू किया तो आपने उन युवाओं की उंगली काटी. जब आप पेपर लीक कराते हो, 70 बार आपने पेपर लीक करवाया है, तब आप हिंदुस्तान के युवाओं के अंगूठा काटते हो. जाति जनगणना होगा. हम देश को दिखाना चाहते हैं कि आपने किन लोगों का और कहां-कहां अंगूठा काटा है. हम दलितों को, आदिवासियों को, पिछड़ों को, किसानों को, मजदूरों को दिखाना चाहते हैं कि आपने किस किस का अंगूठा काटा है. इसलिए जो मैंने वायदा किया था इसी हाउस में, यहां हम कास्ट सेंसस लागू करेंगे.